हरिओम, चला एक नजर टाकूया जून महिन्यातल्या महत्त्वपूर्ण तसेच पुण्यदायी तिथींवर. 1 जून स्कंद षष्ठी अर्थात भगवान शंकरांचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांची जयंती. संत टेऊरामजी पुण्यतिथी. महाराणी लक्ष्मीबाई बलिदान दिन. 5 जून विश्व पर्यावरण दिन. व्यतिपात योग सकाळी 9:14 पासून 6 जून सकाळी 10:13 पर्यंत. या योगात केलेले जप ध्यान इत्यादी देतात लाखपट फळ. 7 जून निर्जला भीम एकादशी. हिच्या व्रताने अधिक मासातील 2 एकादशींसह वर्षाच्या 26 एकादशींच्या व्रतांचं मिळतं फळ. स्नान दानादी अक्षय होतं. गायत्री माता जयंती. रुक्मिणी विवाह. 10 जून वटपौर्णिमा. वटसावित्री व्रत पौर्णिमांत. 11 जून संत कबीरजी जयंती. 12 जून गुरु हरगोविंद सिंहजी जयंती. 14 जून विद्यालाभ योग. पहाटे 4:17 पासून रात्री 11:45 पर्यंत. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश इत्यादी अमावस्यांत मास प्रचलनवाल्या राज्यांना सोडून. 15 जून षडशीती मिथुन संक्रांत. पुण्यकाळ सकाळी 6:53 पासून दुपारी 2:07 पर्यंत. यात केलेल्या ध्यान जप व पुण्यकर्माचं मिळेल 86,000 पट फळ असं पद्मपुराणात म्हटलं गेलंय. 18 जून बुधवारी अष्टमी. दुपारी 1:34 पासून 19 जून सूर्योदयापर्यंत. ही सूर्यग्रहण तुल्य आहे. यात ध्यान जप मौन इत्यादींचा प्रभाव अक्षय होतो. 21 जून वर्षा ऋतू प्रारंभ. 21 जूनला सुरू होऊन 23 ऑगस्ट पर्यंत याचा कालावधी राहील. 22 जून योगिनी एकादशी. हिचं व्रत महापापांना शांत करून महान पुण्य देणारं तथा 88,000 ब्राह्मणांना भोजन करवण्याचं फळ प्रदान करणारं आहे. 23 जून सोमप्रदोष व्रत. मासिक शिवरात्री. 25 जून दर्श आषाढ अमावस्या. विशेष चुकूनही पती पत्नीचा संसारी व्यवहार आणि दानाचं अन्न सेवन करू नये. 27 जून भगवान जगन्नाथ रथयात्रा. 30 जून व्यतिपात योग. सायंकाळी 5:21 पासून 1 जुलै सायंकाळी 5:19 पर्यंत. श्री द्वारकाधीश पाटोत्सव. श्री वल्लभाचार्य वैकुंठ गमन. संत टेऊरामजी जयंती. येणाऱ्या दिवसात यांच्यापैकी काही महत्त्वपूर्ण दिवस तथा तिथींवर डिटेलमध्ये व्हिडिओ संत श्री आशारामजी आश्रम तसेच संत श्री आशारामजी बापू मराठी चॅनलवरही उपलब्ध होतील.